असा प्रोटीन शेक पियायला लागतो भाई रोज. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज भाई संडे म्हणजे काय नाही, फंडे नाही वाटत. आता फंडे नाही वाटत कारण का आता सेमच वाटतो रोज. पहिला नवीन फंडे वाटायचा. आता मस्त मी शेक वगैरे बनवले. आता जाऊन मस्त ऑमलेट्स काढता 5 अंड्यांचा आणि ऑमलेट्स आणि मग मस्तपैकी शेक आपण पिऊ. म्हणजे पोट आपलं एकदम खतरनाकपणे भरून राहील आणि प्रोटीन पण आपला पुरा होईल. काय आता मी अंडी आणले आहेत, अंडी बनवू. कांदा कापले इथं. देवेश भाई इथं चिकन खातोय, काल बनवलेला. वेगळीच काय रे पण ह्याचा दे. आता आपण बनवू अंडी. असं गोटाला बनवायचं आहे. पहिला मी ऑमलेट काढणार होतो, मग वेळानंतर भाजी बनवू म्हणजे बरा वाटत झाला. ठीक आहे, बरं बनवता. ऑमलेट काढले जातं काय तुम्ही. चीज टाकूया ग्रेव्ही बघा. ग्रेव्ही गाईज आता आमचा बनवून झालेला आहे बघा. असा खतरनाक ना, डेंजर. चीज बघा, चीज है वाफ आली गरमागरम. खतरनाक गरमागरम बघा जा. आता आपण मस्तपैकी खाऊ अंडे का फंडा. गाईज आता आम्ही बघता मॅच, इंडियाची मॅच आहे. विराट कोहलीने 50 मारले आत्ताशी आणि आता आम्ही बिस्किट खातो आणि मॅच बघतो. वेदान आणि मी, आम्ही दोघंच आहे. दुर्गेशच्या रूममध्ये झोपले अजून पण. आता मस्त आम्ही एन्जॉय करतो मॅच. संडे आज. गाय झोपलेलो होता थोडा वेळ. आपल्याला बनवायचं आहे चिकन. मस्त याला बनवू, तव्यावरच बनवायला लागेल. आणि मी इथे शेक पण बनवले आपला बनाना शेक. चला मस्तपैकी आता चिकन बनवू. गाई हे बघा, आता आम्ही चिकन मॅरिनेट केलं आहे. बनवायला घेतलं आता तव्यावर. अख्खं बनवायचं. सो गाय आता चिकन मस्तपैकी बनवलेलं आहे आम्ही. तर खाव आम्ही. अर्धा चिकन आम्ही उद्या डब्यासाठी ठेवले. आम्ही एकूण 800 ग्राम ना, 800 ग्राम एकूण बनवलेला. त्यातला 400 ग्राम आता खाऊ. 900 ग्राममधला 450 ग्राम आता, 450 ग्राम उद्या. कारण का उद्या लेक्चर जाम आहेत. 8:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत लेक्चर आहे. तर भूक जाम लागल म्हणून आम्ही डब्याला अर्धा ठेवला. काही भांडी घासायला टाईटची बॉर्डर घेऊन आले हो. हे पण टाईट का वापरतो अरे? मग असू दे ना, टाईट ना वापरायचं. वापरून दाखवा. काय आता रात्रीच्या वाजले 12:30 आणि उद्या आपले 8:30 ते 6 लेक्चर आहेत. म्हणजे फुल डे पूर्ण जाईल लेक्चरमध्येच. आणि आता आमचा उद्या पहिला मेडबागाचा लेक्चर आहे, तर त्याचा थोडा रिव्हिजन करीन. आणि आमचा लोअर लिमची टेस्ट म्हणजे वायवा होणार आहे लोअर लिमचा. लोअर लिमचे जे जॉईंट्स आहेत ना, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले, त्याच्यावर आमचा वायवा होणार आहे नेक्स्ट सॅटर्डे. तर त्याचा थोडाफार करीन मी जॉईंट्सचा. आणि अजून आमचा म्हणजे ॲनाटॉमीमध्ये बऱ्यापैकी झाला आहे. जॉईंट्स पण ऑलमोस्ट झालेत सर्व. तर 2 वर्कबुक आमच्या कंप्लीट झाल्यात आणि आता अजून येतील. तर 3री येईल, तर बघू. मग त्याचे 2 ज्या वर्कबुक झाले आहेत त्यांच्यावर थोडा रिव्हिजन मारतो. डेली थोडा मारतो म्हणजे लक्षात राहतो. डेली बेसिसवर केल्यावर लक्षात राहतो, नाही तर मग केला नाही ना मग तो विसरून जातो. रोज थोडा केला ना मग तो लक्षात राहतो. तर चला आता करतो. आता मारलीत 2.5 आणि मी शोल्डर जॉईंट केला. अजून यो केला एल्बो जॉईंट, रिस्ट जॉईंट केला आणि यो फर्स्ट कार्पो मेटाकार्पल जॉईंट. 4 जॉईंट्स केले. म्हणजे अप्पर लिमचे ऑलमोस्ट सर्वच केले जॉईंट्स. आणि आता लोअर लिम राहिला आहे, तो करेन उद्या. आणि मग रिव्हिजन करीन त्याच्यावर. 3-4 दिवस आहेतच आपल्यावर, 6 दिवस. त्याचं रिव्हिजन करीन, मग होऊन जाईल. तर चला आता बघू काय करतो ते. बाहेर पण जाम थंडी आहे. उद्या लेक्चरला जायला फाटल भाई अख्खे. हे बघा मस्त व्ह्यू आहे ना. -14 डिग्री आहे बाहेर सध्या. -14 म्हणजे जाम बेकार थंडी आहे.
इंडियामध्ये +20 आहे तरी पण जाम थंडी वाजते. इथं -40 मध्ये कसं वाटत असेल विचार करा. बेकार. तर काही आजचा ब्लॉग छोटाच बनला असेल कारण का कुठं गेलो नाही. संडे होता, विचार होता माझा आईस स्केटिंगला जायचा, पण माझ्या पायावर थोडासा लागले तर मला ते शूज नाही घालता येणार, त्यामुळं तो प्लॅन कॅन्सल झाला. नाही तर ब्लॉग बघायला तुम्हाला अजून मजा आली असती. काही नाही, जाऊ थोड्या दिवसात आईस स्केटिंगला, पण मी टाकेन नक्की तो पण ब्लॉग. आणि संडे होता, काय केला नाही एवढा. आपला खानापिना आणि झोप काढून घेतली मस्तपैकी. आता सकाळी लेक्चर आहे लवकर, तर झोपावं लागेल कारण की 3 वाजले आता. 7ला उठायला लागेल, 4-1 तासाची झोप घ्यायला लागेल. मगाशी पण झोपलेलो मी. तर छोटासाच ब्लॉग होता, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.